संध्याकाळी ना 4-4:30ला आम्ही माहेरून मी घरी आले आणि त्यानंतर थोडा वेळ रेस्ट वगैरे तर केलाच. पण त्यानंतर विचार केला की आता नाश्त्याला काय बनवायचं आणि सिद्धेश पण आलेला आहे आणि तो खाली ना खेळायला गेलेला. आता खेळून आल्यानंतर मुलांना किती भूक लागलेली असते का नाही. मग म्हटलं चला काय करूया. तर मी काय केलं माहिती आहे, फटाफट बटाटे काढले आणि इथे बॅटर बनवून घेतलं. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ, थोडी हळद, लाल तिखट घातलं आणि थोडीशी ना धण्याची पूड घातली. त्याच्याने ना मस्तच वाटतं एकदम. आणि ही आयडिया मला कशी आली माहिती आहे का, मी गेली होती दूध आणायला आणि दूध घेऊन येता येता मी पाहिलं वडापावची गाडी लागली होती आणि तिथे ना भरपूर गर्दी होती. तर म्हटलं वडापाव वगैरे काय घेऊन जायचं, चल त्यापेक्षा आपणच जाऊन घरी मस्त एकदम भजी काढूया. म्हणून मग मी घरी आले आणि येताना ना मी नरम पाव घेऊन आले, म्हणजे भजी पावसुद्धा आपण खाऊ शकतो. आणि इथे पहा मी ना बटाटे काय करते, काप केल्यानंतर ते डायरेक्ट सगळे बॅटरमध्ये टाकते आणि नंतर एक एक उचलून टाकला ना की त्याला तो चांगला कोट पण होतो आणि मस्त ते ना जाड असे होतात. आणि बटाटा थोडासा मी जाड पण कापते, त्यामुळे ना बटाटा खाताना वाटतो की आपण खातोय. आता बाहेर विकणारे ना अगदी पातळ स्लाईस करतात, पण मला तसं काही आवडत नाही. तर तुमच्यापैकी कोणाकोणाला असे जाड बटाटे कापून ना मस्त असे भजी बनवायला आवडतात मला सांगा. तर काय किती वेळ लागतो करायला बघा. आता मी विचार केला रेडीमेड घेऊन यायचं, पण घरी आल्यानंतर एकदम छान गरमागरम असे मस्त भजी पाव मी बनवले आणि आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला.